वातावरणही निर्माण झालेलं होतं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपच्या कामगार संघटनेच्या युनियन फलकाचं अनावरण करण्यात आलं। मात्र कामगार नसतानाही जबरदस्तीने युनियन स्थापन केली जाते असा ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेचा आरोप आहे। देवेंद्र कोल्हटकर या संदर्भातली माहिती देत आहेत। देवेंद्र, नेमकं काय घडलं या ठिकाणी? तुर्की सांताक्रूज ताज हॉटेल इथे काही वेळापूर्वी झालेली ही घटना आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते कामगार संघटनेचे आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली आहे। प्रामुख्याने ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेचा आरोप आहे की ताज हॉटेल इथे भाजप प्रणित जी कामगार संघटना आहे त्यांचे कुठल्याही पद्धतीचे सदस्य नसताना त्यांनी जबरदस्तीने युनियनच्या फलकाचं उद्घाटन केलेलं आहे आणि यावरून हा सगळा वाद झाला आणि आपण बघतोय की दोन्ही बाजूचे कामगार संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती यावेळी आपल्याला पाहायला मिळाली। तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे पोलिसांनी देखील या सगळ्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळाला। निश्चित देवेंद्र, धन्यवाद माहिती करता।